अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी, सध्याच्या राजकारणात पक्षीय विचारसरणीला काही महत्त्व राहिलं आहे का? असा प्रश्न यासाठी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये सध्या काहीतरी वेगळं चित्र दिसून येत आहे. एकीकडे आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी विधानांनी वाद निर्माण केलाय, तर दुसरीकडे जळगावच्या प्रतिभा शिंदे यांनी वक्फ बोर्ड बचावासाठी आंदोलन करत धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली आहे. मग प्रश्न असा, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेत्यांवर अजित पवार यांचा खरोखर वचक आहे का? ऐन दिवाळीच्या तोंडावर आमदार संग्राम जगताप यांनी विधान केले, हिंदूंनी मुस्लिम व्यावसायिकांकडून दिवाळीचं साहित्य घेऊ नये. हे विधान केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, पण त्यांचा काही परिणाम झाला नाही. उलट सोशल मीडियावर या विधानाची जोरदार चर्चा झाली. याच वेळेत जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदे यांनी केंद्र सरकारच्या वक्फ संशोधन कायद्याविरोधात आंदोलन केली. त्यांनी ठामपणे सांगितलंय, अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्थांमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये, हे संविधान विरोधी आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका एकाच पक्षातले लोक घेत आहेत. हे नेमकं काय सूचित करतं? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये विचारांचं एकमत नाहीये का? की मग नेते आता व्यक्तिकेंद्री राजकारणाकडे झुकत आहेत? तुम्हाला काय वाटते? अजितदादांचा पक्ष अजूनही एक दिलाने चालतोय का? की प्रत्येक नेत्याचं आपलं स्वतंत्र अजेंडा आहे? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि आमच्या इंडिया लीडरच्या चॅनलला सबस्क्राईब करा.